जल्द से जल्द आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिक पवित्र नाम में सबको लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। उनकी बड़ी दया है कि उन्होंने और एक संगति ये मुझे हुई यात्रा में उन्होंने में दिया आणि देवाची खूप मोठी दया आहे की अजून एक संगती प्रभूने आपल्याला या जीवन प्रवासामध्ये दिली। आज कितने लोग संगति चाहते हैं लेकिन संगति मिलता ही नहीं। आज कितीतरी लोकांना संगतीमध्ये येण्याची इच्छा आहे पण त्यांना संगतीमध्ये येता येत नाही। आपको मालूम है आज कितने देशों में भयंकर बाढ़ आया हुआ है आणि कितीतरी देशामध्ये भयंकर पूर आला आहे। उनका अपना घर नष्ट हो गया आणि त्यांचं स्वतःचं घर नष्ट झालं। ये हजारों केरला में ये अभी का ये 5-6 दिन का बारिश और बाढ़ में मतलब 3000 घर टूट गए आणि केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये कितीतरी हजारो घर जे आहे ते तुटून गेले। और आसाम मणिपुर वहाँ पर इतना भारी मतलब बाढ़ आया हुआ है आणि आसाम मणिपूर या ठिकाणी किती मोठा पूर आलेला आहे। लोगों को संघर्ष में आणि लोक खूप संघर्षात आहे है ना। मतलब बोलने का अर्थ वहाँ पर एक संगति बोलेगा तो अभी सोच ही नहीं सकते आणि त्या ठिकाणी एक संगती म्हटलं म्हणजे विचार नाही करू शकत। वहाँ पर लोग तड़पते हैं कि हमें कब संगति मिले आणि लोक त्या ठिकाणी तळमळ करतात की आम्हाला संगती केव्हा भेटेल। और आप हमारे में यूपी और झारखंड ऐसे इलाका में आप एक बाइबल हाथ में लेकर चल नहीं सकते आणि यूपी झारखंड या राज्यामध्ये तुम्ही बायबल घेऊन चालू शकत नाही। भारत की बात ही भारताची गोष्ट आहे। तुरंत पुलिस आकर अरेस्ट कर लेते आणि लगेच पोलीस येऊन तुम्हाला पकड़ून घेईल। कितना तकलीफ दे रहे हैं आणि किती त्रास देत आहे है ना। अभी 3-4 दिन पहले की बात है हमारे उड़ीसा में एक 90 साल का एक बुढ़ा एक पादरी को और एक जवान पादरी को दोनों को इतना बुरी तरह से मारा मतलब भयंकर रीति। आणि 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की 90 वर्षाचा एक पादरी आणि एक तरुण पादरी यांना खूप वाईट रीतीने मारलं। बहुत भयंकर बात आणि खूप भयंकर गोष्ट आहे। मतलब इतना क्या क्या बात हो रहा है आणि काय काय होत आहे। परंतु प्रभु की बड़ी दया है कि हमें नासिक में आप बाइबल एक बंडल लेकर के जाएगा तो भी कोई पूछता है आणि नाशिकमध्ये तुम्ही एक बंडल घेऊन गेलं तरी कोणी विचारत नाही है ना। हम लोग इस स्थिति में एकत्रित होता है तो कोई प्रॉब्लम नहीं आणि अशा प्रकारे आपण जर एकत्र येतो तर मग काही समस्या नाही। प्रियो हमें मिला हुआ ये अनुकूल परिस्थिति का गौरव आप समझता है क्या? आपल्याला मिळालेली जी अनुकूल परिस्थिती त्याचं गांभीर्य तुम्ही समजता का? आज भी उदाहरण पाए हुए बहुत से लोग संगति का महत्व नहीं जानते। आजही तारण प्राप्त झालेले पुष्कळ लोक संगतीचं महत्व जाणत नाही। कैसे समझाएगा माध्यम आणि कसं समजून सांगून समजत नाही है ना। मंडली या मंडली जीवन क्या है मानव प्रभु में आने के बाद का जीवन क्या है बहुत से बात वचन के द्वारा हर दिन में समझाता है। आणि प्रभूमध्ये आल्यानंतरचं जीवन काय आहे मंडळी जीवन काय आहे पुष्कळ वेळा समजून सांगितलं। हमें बहुत उत्साह चाहिए आणि प्रेम आपल्याला खूप उत्साह असला पाहिजे। ये बहुत जल्दी खत्म होने वाले छोटा सा जीवन है कारण हे खूप लवकर संपून जाणारं छोटंसं जीवन आहे। भी आपको मालूम है मतलब इस्राएल के लोगों के जीवन में उन्होंने प्रभु को इतना सम्मान नहीं किया वो बात उड़ा करके वचन में लिखा। आणि इस्रायल लोकांनी आपल्या जीवन काळामध्ये प्रभूचा एवढा गौरव नाही केला हे वचनामध्ये प्रकर्षाने सांगितलंय। क्यों लिखा है? असं का लिहिलंय? क्योंकि ये हमारे लिए मंडली की चेतावनी के लिए लिखा। कारण हे मंडळीच्या सावधानतेकरता लिहिलेलं आहे। आपको वचन मालूम है जब पहला कोरिन्थी जैसा दिया का 11 वचन पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 11 वचन। परंतु ये सब बातें जो उन पर पड़ी दृष्टांत की रीति पर थी और वे हमारी चेतावनी के लिए जो जगत के अंतिम समय में रहते हैं लिखी गई है। देखा हमारे लिए एक चेतावनी के लिए लिखा गया आणि आपल्याकरता एक उदाहरण म्हणून ते लिहिण्यात आलं। इससे हमें क्या चेतावनी मिलता आणि प्रेरणा याच्याद्वारे आपल्याला काय इशारा मिळतो है ना। हम लोग इस बातों में मतलब कुछ भी प्रभावित होता है क्या? आणि याच्याद्वारे आपल्याला काही प्रभावित होतं का? हम लोग बाइबल को अच्छी तरह सीखना चाहिए आणि बायबल चांगल्या प्रकारे आपण शिकायला पाहिजे। तो ये परमेश्वर का वचन है कारण हे परमेश्वराचं वचन आहे। सच्चा जीवित प्रभु के साथ अगर आपका नाता जुड़ गया तो आप कितना प्रभु का भाई मानकर जीना चाहिए। आणि खरं जिवंत परमेश्वरासोबत तुमचे संबंध जर जोडले गेले तर मग तुम्ही प्रभूला किती उपकार मानले पाहिजे है ना। जब रोमियो का पत्र 15 अध्याय का 4 वचन भी इसी प्रकार का एक चेतावनी के शब्द है। रोम त्याचा 15 अध्याय त्याचं 4 वचन सुद्धा अशाच प्रकारचं एक चेतावणीचं वचन आहे। जितनी बातें पहले से लिखी गई वे हमारी ही शिक्षा के लिए लिखी गई है कि हम निरंतर पवित्र शास्त्र के प्रवचन के द्वारा आशा रखें। देखो बहुत बड़ी बात है मतलब ये सब हमारे लिए हमारे चेतावनी के लिए और हम वास्तव में एक आशा भरा जीवन बिताने के लिए सब लिखा गया। आणि ज्या काही गोष्टी लिहिण्यात आल्या त्या आपल्याकरता आपल्याला इशारा देण्याकरता किंवा आपल्याला
आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता या सर्व लिहिण्यात आल्या. तो आज जब मैं प्रभु के साथ बात कर रहा था, आज ज्या वेळेला मी प्रभू सोबत बोलत होतो, तब मंडली के लिए एक अच्छा चेतावनी देने वाला एक अनोखा भाग रूत का किताब से आत्मा का अगुवाई में मुझे मिला. आणि मंडळी करता एक चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तेजना देण्याकरता रूतच्या पुस्तकातून एक चांगला भाग मिळाला. मैंने हम लोग इससे पहले भी रूत का वचन से किताब से कई बात को अध्ययन किया है. आणि याच्या अगोदरही रूतच्या पुस्तकातून पुष्कळ वेळा आपण मनन केलेलं आहे. लेकिन एक नया रीति में मुझे रूत का किताब के बारे में अच्छा प्रकाशित हो रही है. आणि एक नवीन प्रकारे रूतच्या पुस्तका संबंधाने एक चांगलं प्रकाशन प्रभूने मला दिलं. आपको मालूम है, मालूम रूत एक मोआबी स्त्री है आणि रूत जी आहे ती एक मोआबी स्त्री आहे. और उसका नाम पर एक किताब लिखा जाना पड़ेगा तो कितना श्रेष्ठ बात है. आणि तिच्या नावामध्ये एक पुस्तक लिहिलं जाणं म्हणजे किती श्रेष्ठ गोष्ट आहे. मतलब मोआबी लोग किसी प्रकार भी प्रभु के निकट नहीं आ सकते. आणि मोआबी लोक कधीही परमेश्वराच्या जवळ येऊ शकत नव्हते. मतलब वो इतना अयोग्य लोग है. एवढे ते अयोग्य लोक आहेत. मतलब उनका बारे में मतलब आपको मालूम है, ये जो मोआबी लोग कौन है. आणि मोआब हे लोक कोण आहे. मतलब लोत का बेटी में हुआ गलत रीति में हुआ संतान है. आणि लोटाच्या मुलीपासून चुकीच्या प्रकारे झालेले ते पिढी आहे. मतलब लोत का पहला बेटी उसका उसमें लोत में हुआ एक मतलब बेटे का नाम है मोआब. आणि लोटाच्या मोठ्या मुलीपासून लोटाला झालेले जे एक मुलगा आहे त्याचं नाव आहे मोआब. उसका उत्पत्ति 19 अध्याय में आप 37 वचन में वो देख सकता है. आणि उत्पत्ती 19 अध्याय त्याच्या 37 वचनापासून आपण पाहू शकतो. एक पुत्र जनी और उसका नाम मोआब रखा. हाँ, उसका नाम मोआब रहेगा. और वो मोआब वो नाम जाति का जो आज तक से भूमिका हुआ. हाँ, मतलब मोआब देशों का देश निवासियों का सबका पिता ये मोआब है. ये लोत का बेटे का नाम है. आणि मोआब जो आहे तो मोआब जे पिढी आहे त्यांचा तो मूळ पिता आहे. आणि लोटाची जी मुलगी आहे तिच्या मुलाचं हे नाव आहे. वो लोग गलत मतलब एक सही प्रकार का एक संतान नहीं है. आणि योग्य प्रकारे ती संतती नाहीये. वो किसी प्रकार भी प्रभु का सामने आने का योग्य नहीं. आणि कुठल्याही प्रकारे परमेश्वराच्या समोर येण्याकरता ते योग्य नाहीये. उसका कई कारण है. आणि त्याचे पुष्कळ कारण आहे. एक मतलब बताता है ना, जब व्यवस्था विवरण उसका 23 अध्याय का 3-4 वचन. अनुवाद त्याचा 23 अध्याय 3 आणि 4 वचन. कोई अम्मोनी या मोआबी यहोवा की सभा में न आने पाए. उनकी 10वीं पीढ़ी तक का कोई यहोवा की सभा में कभी न आने पाए. इस कारण से कि जब तुम मिस्र से निकल कर आते थे तब उन्होंने अन्न जल लेकर मार्ग में तुमसे भेंट नहीं की. और यह भी कि उन्होंने अमोन देश के पतोर नगर वाले गौर के पुत्र बिलाम को तुझे शाप देने के लिए दक्षिणा दी. बोलने का अर्थ है, आपको मालूम है मोआब्य राजा मानव बिलियाम को बुला करके श्राप दिलाने की कोशिश किया था. आणि मोआबाचा राजा आहे त्याने बालामाला बोलून इस्रायल लोकांना श्राप देण्याकरता प्रेरित केलं. तो मतलब वो भी एक कारण है. आणि ते सुद्धा एक कारण आहे. मतलब उन्होंने इसराइल लोगों को स्वीकारा नहीं, वो भी एक कारण है. आणि त्यांनी इस्रायल लोकांचं स्वागत नाही केलं ते सुद्धा एक कारण आहे. मतलब वो लोग एक प्रकार प्रभु की दृष्टि में श्रापित लोग थे. आणि एक प्रकारे मोआबी लोक देवाच्या दृष्टीने श्रापित होते. इसलिए जब आपको मालूम इस्राएल लोग उन लोगों के साथ मिंगल होने के कारण इसराइल मतलब एक प्रकार अशुद्धि आया. नेहमिया शुद्ध करने के टाइम पर वो बात नेहमिया का किताब में उसका 13 अध्याय उसका 1-2 वचन में वो बात लिखा है. नेहमिया त्याचा 13 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन. उसी दिन मूसा की पुस्तक लोगों को पढ़कर सुनाई गई. और उसमें यह लिखा हुआ मिला कि कोई अम्मोनी या मोआबी परमेश्वर की सभा में कभी न आने पाए, क्योंकि उन्होंने अन्न जल लेकर इस्राएलियों से भेंट नहीं की, वरन बिलाम को उन्हें श्राप देने के लिए दक्षिणा देकर बुलवाया था. तो भी हमारे परमेश्वर ने उस श्राप को आशीष में बदल दिया. देखो मतलब क्या है कि मतलब हर प्रकार मोआबी लोग किसी प्रकार भी इस्राएल के निकट आने का या प्रभु के लोगों के साथ मिलने का कुछ भी उनके लिए मानव अवसर नहीं था. आणि मोआबी लोक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता अपात्र होते. लेकिन आपको मालूम है फिर भी रूत एक मोआबी स्त्री होने के बावजूद भी वो कैसा लायक बना. आणि रूत एक मोआबी स्त्री असताना सुद्धा ती कसं काय योग्य झाली. मैं आपको बताना चाहता हूँ, आपको मालूम है
प्रभु यीशु मसीह की पीढ़ी में, वंशावली में कितना स्त्रियां है मालूम है? आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये किती स्त्रिया आहे माहिती आहे का? 5 स्त्रियां हैं। 5 स्त्रिया आहेत। आपको ये बात मालूम है? आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे? आप लोगों को याद रहता? तुम्हाला आठवतं? कुछ लोगों को, नया लोगों को मालूम नहीं होगा आणि नवीन लोकांना माहित नसेल। लेकिन मैं वो 5 का जल्दी आपको याद दिला देता हूँ। आणि त्या 5 स्त्रियांचं मी लवकर आठवण करून देतो। मानव पहला जब हम देखता है कि वहाँ पर तामार का बारे में, उसका मत्ती पहला अध्याय का 3रा वचन, मत्ती त्याचा पहिला अध्याय त्याचं 3रं वचन। तामार से फिलिस्ती और जोरा उत्पन्न हुए। मतलब यहाँ हम तामार के नाम देखता है आणि या ठिकाणी तामारचा उल्लेख आपण पाहतो। इसके बाद में उसका 5 वचन में राहाब और रूत का बारे में देखता है आणि मग त्याच्या 5 वचनामध्ये राहाब आणि रूत यांच्या संबंधाने पाहतो। उसका 6 वचन में हम बेत्शेबा के बारे में देखता है आणि त्याच्या 6 वचनामध्ये बेत्शेबा संबंधाने पाहतो। और उसका 16 वचन में मरियम के बारे में देखता है आणि त्याच्या 16 वचनामध्ये मरियम संबंधाने पाहतो। मैं पूरा वचन उठा करके इसलिए नहीं पढ़ाया कि टाइम बचाने के लिए, आणि सगळी वचनं याच्याकरता नाही सांगितली की वेळ वाचवण्याकरता। सब मत्ती के सुसमाचार पहला अध्याय का अध्याय से आपको बताया। आणि ही सगळी वचनं मत्ती त्याच्या पहिल्या अध्यायामधून सांगितली। इसमें अच्छा जानकारी रखना अच्छी बात है आणि याच्यामध्ये चांगली माहिती ठेवणं चांगलं आहे। तो आपको मालूम होना चाहिए कि यीशु मसीह के उस रूढ़ी परंपरा का लिस्ट में ये 5 स्त्रियों का नाम आया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये या 5 स्त्रियांचं नाव आले। और उसमें से एक रूत है आणि त्याच्यापैकी एक रूत आहे। और उसका नाम एक मतलब किताब भी है आणि तिच्या नावामध्ये एक पुस्तक सुद्धा आहे। कितनी बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे। और इसमें एक खास बात क्या है कि मतलब इतना अयोग्य होने पर भी वो योग्य ठहराया गया आणि एवढी अयोग्य असताना सुद्धा तिला योग्य असं ठरवण्यात आलं। ये हमारे सबका एक चित्र है आणि आपल्या सर्वांचं एकच चित्र आहे। मंडलीय जीवन में आया हुआ हरेक पवित्र लोग एक चित्र है। मैं वो चित्र मैं आपको अच्छी तरह समझाना चाहता हूँ। आणि मंडळीमध्ये जीवनामध्ये आलेला प्रत्येकाचं एक चित्र आहे, ते चित्र चांगल्या प्रकारे समजून सांगू इच्छितो। हम लोग ये क्लास को थोड़ा अच्छी तरह ध्यान से सुनेगा तो समझेगा और उसमें आपको बहुत दिल में बहुत आनंद हो जाएगा। आणि क्लास चांगल्या प्रकारे ऐकला तर तुम्ही चांगल्या प्रकारे समजाल आणि मग तुमच्या हृदयामध्ये आनंद येईल। बहुत बड़ी बात, खूप मोठी गोष्ट आहे। तो हमारे जीवन में अभी यहाँ पर हम देखते हैं कि अभी ये किताब काम राजा न्यायों की किताब के बाद में आया आणि हे पुस्तक कुठे आलं? शास्त्राच्या पुस्तकानंतर आलं। और वहाँ पर जब रूत का किताब आपको सबको मिल गया ना, आणि रूतचं पुस्तक तुमच्या सगळ्यांना भेटलं ना, एक बहुत बड़ा रूत का किताब का एक बड़ा स्टडी नहीं चल रहा है आणि रूतच्या पुस्तकाचा खूप मोठा अभ्यास नाही चालू आहे। लेकिन रूत मंडली का एक छाया है आणि रूत जी आहे ती मंडळीची एक सावली आहे। इसलिए उसमें से कुछ खास बात मैं आपको बताना चाहता हूँ आणि त्याच्यापैकी काही विशेष गोष्टी सांगू इच्छितो। तो यहाँ पर उसका रूत का किताब उसका पहला अध्याय का 1 वचन हम पढ़ेंगे। रूत त्याचा पहिला अध्याय 1 आणि 2 वचन वाचूया। जिन दिनों में न्यायी लोग न्याय करते थे उन दिनों में देश में अकाल पड़ा। तब यहूदा के बेथलेहम का एक पुरुष अपनी स्त्री और दोनों पुत्रों को संग लेकर मोआब देश में परदेशी होकर रहने के लिए चला। उस पुरुष का नाम एलीमेलेक और उसकी पत्नी का नाम नाओमी और उसके 2 बेटों के नाम महलोन और खिलोन थे। ये एफ्राती थे अर्थात यहूदा के बेथलेहम के रहने वाले थे। वे मोआब के देश में आकर वहाँ रहे। देखिए यहाँ पर ये शब्द के अंदर बहुत बातें हैं, बहुत ध्यान से समझना आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या। मतलब न्यायियों की दिनों में हुआ एक सबब है आणि शास्त्रांच्या दिवसांमध्ये झालेली एक घटना आहे। ये जो न्यायियों के दिन में मानव इस्राएल की अवस्था कैसे था आणि शास्त्रांच्या काळामध्ये इस्रायल लोकांची अवस्था कशी होती? एक बिगड़ा हुआ अवस्था, एकदम बिघडलेली अवस्था होती। आपको मालूम है जब न्यायियों का किताब उसका 21 अध्याय उसका 25 वचन पढ़ा। शास्त्रे त्याचा 21 अध्याय त्याचं 25 वचन। उन दिनों में इसराइलियों का कोई राजा न था जिसको जो ठीक जान पड़ता था वही वह करता था। मनमानी के जीवन में जाता था आणि लोक मनमर्जीपणाचं जीवन जगत होते। जो आज का
मंडली लोगों में भी बहुत लोगों का स्वभाव है आणि आजच्या मंडळी लोकांमध्ये सुद्धा खूप लोकांचा स्वभाव आहे. वो ध्यान से समझना आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या. डिसिप्लिन नहीं, आणि कुठलं नियमबद्धता मैं नाही. मेरा मनमानी में चलूंगा, आणि मी माझ्या मनमर्जीप्रमाणे चालेल. मेरे को कुछ ज्यादा कुछ बोलने की जरूरत नहीं, आणि मला जास्त काही बोलण्याची गरज मैं नाही. सब समझता है, मला सर्व समजतं, मेरे को भी आता है. मला पण येतं. ये वही न्यायियों का समय की बात हो गई. आणि शास्त्राच्या काळातली ही गोष्ट झाली. मंडली ऐसे नहीं थी. मंडळी अशी नाही प्रियांनो. मंडली में बिल्कुल क्लियर व्यवस्था है. आणि मंडळीमध्ये सर्व प्रकारचे नियम आहे. मंडली जीवन में आने के बाद में मानव प्रभु का वचन अगर हम नहीं आदर करेगा, प्रभु को आदर नहीं करेगा, वो एक सच्चा मसीह जीवन ही नहीं. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर प्रभूचा जर आदर केला नाही, प्रभूच्या वचनाचा जर आदर केला नाही, तर ते खरं ख्रिस्ती जीवनच नाही. तो न्यायों का दिन में यही शब्द सही ऐसे शब्द मानव का 17 अध्याय का 6 वचन में भी लिखा है. न्यायों 17 का 6 वचन. शास्त्रे त्याचं 17 अध्याय त्याचं 6 वचन. उन दिनों में इस्राएल का कोई राजा न था. हाँ. जिसको जो भी चाह करता था, हाँ. वही वो करता था. हाँ, तो वही बात जो 21 में पढ़ा वही बात उधर ही लिखा. आणि 21 मध्ये जे वाचलं तीच गोष्ट त्या ठिकाणी लिहिली आहे. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य, लोग अपने मनमानी में चलते थे. आणि लोक आपल्या मनमर्जीप्रमाणे चालत होते. उनके ऊपर राज करने वाला, उनको कंट्रोल करने वाला, उसको नियंत्रण में रखने वाला कोई नहीं था. आणि मग इस्रायल लोकांवर नियंत्रण ठेवणारं कोणी नव्हतं. वो फिर अवस्था क्या रहेगा? आणि मग अवस्था काय राहील? पक्का बिगड़ी जाती एकदम बिघडून जातात है ना. अगर ये घर में अगर घर का कंट्रोल करने वाले कोई नहीं है तो घर का अवस्था बिगड़ गया. आणि घरावर नियंत्रण ठेवणारं कोण नाहीये तर मग घराची अवस्था बिघडून जाते. एक कंपनी में कंट्रोल करने वाला कोई नहीं है तो लोग कंपनी गया. आणि मग कंपनीमध्ये कोणी नियंत्रण करणार नाहीये तर मग कंपनी गेली. आपको मालूम है ना, कंपनी में जब बॉस नहीं आया ना, बाकी लोग बोलते आज बॉस तो छुट्टी है, कभी तरह आया नहीं, तो आज अपना भी थोड़ा मनमानी करेगा. आणि मग लोक काय म्हणतात, साहेबने आले ना, चला आज आपल्याला जसं पाहिजे तसं राहू. करता है होता है. आणि तसं होतं. हाँ, अरे आर्मी में तो सीईओ नहीं आए ना, बाकी सब लोग अपना चार्ज करते हैं. आणि आर्मी मध्ये सुद्धा सीईओ ने आलं ना तर मग सगळे लोक आपल्या मनमर्जीप्रमाणे वागतात. स्कूल में हेडमास्टर नहीं आया या प्रिंसिपल नहीं आया, टीचर लोग भी लापरवाही करता है. आणि शाळेमध्ये प्रिन्सिपल जर नाही आले तर मग ते जे शिक्षक लोक ते पण आपल्या मनमर्जीप्रमाणे वागतात. हर जगह में ऐसा होता प्रत्येक ठिकाणी असं होतं है ना. ये जो हमारा इसलिए है ना, आपको मालूम है जब नीति वचन में एक अनोखा शब्द है, नीति वचन 11 अध्याय है, उसका 14 वचन. नीती सूत्र 11 अध्याय त्याचं 14 वचन. जहाँ बुद्धि होती नहीं, हाँ. वहाँ प्रजा विपत्ति में पड़ती है. बोलने का मतलब एक्चुअली जहाँ पर नियंत्रण नहीं, जहाँ पर कंट्रोल नहीं, वे लोग मानव बर्बादी हो जाते. आणि मग ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन नाहीये किंवा नियंत्रण नाहीये त्या ठिकाणी लोक पतन पावतात. वो कितना दुखदायी बात है. क्या पढ़ा ना? हाँ, शाना मार्गदर्शन नहीं होना है, आधार मार्गदर्शन का करेक्ट परिभाषा है. मराठी में बहुत अच्छा क्लियर परिभाषा है. कई बात पुष्कळ गोष्टींची भाषांतर जे आहे ते मराठीमध्ये योग्य येतं. ये बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. हर एक पवित्र लोग बात को थोड़ा सीरियसली समझे. आणि प्रत्येक पवित्र भक्ताने ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. मंडली जीवन में क्या व्यवस्था? आणि मंडळी जीवनामध्ये काय व्यवस्था आहे? जब आपको मालूम है इब्रानियों 13 अध्याय का 17 वचन. इब्रिकराचं पत्र 13 अध्याय त्याचं 17 वचन. ये सब बात पवित्र लोगों को मालूम है, इससे ज्यादा बोलने की जरूरत नहीं. फिर भी एक दो शब्द आपको याद दिलाता. हाँ, अपने आगुओं की आज्ञा मानो. हाँ. और उनके अधीन रहो. देखा, पहली बात आज्ञाओं का आज्ञा मानना. आणि मग जे तुमचे अध्यक्ष आहेत ते तुमचे आज्ञे, तुम्ही त्यांच्या आज्ञेचं पालन करा. बात मानना भी. आणि प्रियांनो आज्ञेचं पालन करा. और कई लोग बात मानने के लिए तैयार नहीं. आणि पुष्कळ लोक आज्ञेचं पालन करायला तयार नाही. मंडली जीवन में फिर उसका जिंदगी या उनका आत्मिक उन्नति नहीं होगा. आणि मंडळी जीवनामध्ये त्यांची आत्मिक उन्नती नाही होणार. प्रभु का दास जो भी आपको बताएगा वो वचन के द्वारा प्रभु का महिमा के लिए बताएगा. आणि प्रभूचा दास जे काय सांगेल वचनाच्या द्वारे सांगेल आणि प्रभूच्या गौरवाकरता सांगेल. वो हर एक बात हमें ध्यान से सुनकर अमल करना चाहिए. आणि प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकून त्याचा अंमलबजावणी करायला पाहिजे. नहीं तो स्वर्ग उनके साथ उसी प्रकार व्यवहार करेगा. नाही तर स्वर्ग त्यांच्या सोबत तशाच प्रकारचा व्यवहार करेल. तो बात मानना, आज्ञेचं पालन करणं और साथ ही साथ क्या करना? अधीन रहो. अधीन देना. आणि मग ते अधीन राहणं. अधीन देना.
अधीन राहणं मतलब ये बात तो बहुत इम्पोर्टेंट बात है। अब पहला पत्रोस 5 अध्याय के 5 वचन, पहिले पेत्र 5 अध्याय त्याचं 5 वचन। इसी प्रकार के नवयुवकों हाँ, उनकी प्राचीनों के अधीन रहो। क्योंकि अधिकतर ये जवान लोग थोड़ा सा मतलब घमंड दिखाता है, उनको भी बोलता है तुम भी प्राचीन का अधीन है। आणि जे तरुण लोक आहेत ते थोडासा गर्व दाखवतात, त्यांना सुद्धा देवाचं वचन सांगतं तुम्ही आपले जे अधिकारी आहे त्यांच्या अधीन राहा। थोड़ा खून उबलता है आणि थोडं रक्त गरम राहतं, तो इसलिए उनको भी बोला है कि अधीन देना। आणि त्यांना म्हटलं जातं अधीन राहा। इतना ही नहीं, एवढंच नाही, पहला तिमोथी 5:17 में क्या बोलता? पहिलं तिमोथेला पत्र 5 अध्याय 17 वचनामध्ये काय लिहिलंय? आदर करना। क्या करना? आदर करना आणि आदर करायचा आहे। प्रियो, आदर करना चाहिए। आणि प्रियांनो जे आपले अधिकारी आहेत त्यांचा आपण आदर करायचा है आहे ना। हम लोग अगर हमारा हमें चलाने वाला अगुआ वो आदर नहीं करता तो भी वो अच्छा स्वभाव नहीं। आणि जे आपले मार्गदर्शक आहे त्यांचा जर आपण आदर नाही करत तर तो चांगला स्वभाव नाही। ज्यादा विस्तार से बोलने की जरूरत नहीं, आणि जास्त विस्तार रीतीने बोलण्याची गरज नाही। लेकिन मंडली जीवन में भी मतलब जो भी बात बताया जाता है प्रियो, उसको मानने के लिए, अधीन देने के लिए, आदर करने के लिए हर एक पवित्र लोग तैयार रहना चाहिए। वो है एक सच्चा प्रभु का मंडली। आणि मंडली जीवनामध्ये जे काही सांगितलं जातं ते पालन करण्याकरता प्रत्येक भक्ताने ते पालन करायला पाहिजे, आणि ती आहे खरी मंडळी। अभी यहाँ पर मतलब हमने जो बताया हुआ जो बात है, यहाँ पर उस न्यायों का दिनों में एक परिवार का एक बहुत बड़ा दुर्दिशा हुआ। आणि शास्त्रेच्या त्या दिवसांमध्ये एका परिवाराची खूप वाईट अवस्था झाली। शुरुआत ऐसा है तो हम तो बहुत अच्छा था, आणि मग सुरुवात जर अशी आहे तर शेवट खूप चांगला होता। हम लोग उसको अगर ध्यान करेगा तो ये हमारे लिए एक सख्त चेतावनी, आणि जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याकरता एक सक्त असा इशारा आहे। यहाँ पर एक एक पदों को बहुत गहरा, आणि या ठिकाणी सांगितलेलं एक एक पद आहे त्याला खूप गहन अर्थ आहे। मतलब यहाँ पर हम देख रहे हैं कि उसका पहला वचन वापस एक पढ़ना, आणि रूट त्याचा पहिला अध्याय और त्याचं रुक कर पढ़ना है। पहिलं वचन परत एकदा वाचा थांबून थांबून। जिन दिनों में हाँ, न्यायी लोग न्याय करते थे, हाँ। उन दिनों में देश में अकाल पड़ा। तो बोला अगाल किसको बताता? एक प्रतिकूल को। क्या है? प्रतिकूल को। हमारे जीवन में कहीं भी हम कभी सोचते नहीं, ऐसे समय में कई प्रतिकूल आ सकता है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कधी विचार नाही करत अशा वेळेला प्रतिकूल येऊ शकतं। है ना, प्रभु का लोगों के जीवन में भी परीक्षा आएगा। आणि लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा, प्रभूच्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा परीक्षा येतील। परीक्षा किस लिए आता? आणि परीक्षा कशा करता येतील? है ना, हमारा प्रभु में काम देखो भरोसा है, ये बात को जानने के लिए, हमारे विश्वास को परखने के लिए, आणि आपला विश्वास पारखण्याकरता। बहुत बड़ी बात है। परीक्षा आने के समय में परीक्षा में फंसना नहीं, आणि परीक्षेमध्ये आल्यानंतर परीक्षेमध्ये फसायचं नाही। याकूब एक बार आपको याद है, याकूब त्याचा पहिला अध्याय 12 वचन तुम्हाला ठाऊक आहे। एक प्रभु को प्रेम करने वाला लोगों के जीवन में आने वाला परीक्षा जरूर उनको मुकुट लाने वाला बात है। आणि लोकांच्या जीवनामध्ये येणारी जी परीक्षा आहे त्यांना निश्चितच मुकुट आणणारी गोष्ट आहे। और वो बात हमारे नुकसान के लिए ही नहीं, आणि ते आपल्या नुकसानी करता नाहीये। आज आपने आत्मा का एक्सेस किया था, आज तुम्ही आत्म्याचा सराव केला होता, सच्ची बोलना खरं सांगा। आप लोग करता नहीं, आणि तुम्ही नाही करत, इसलिए आप लोग बीमार पड़ जाते। आणि म्हणून तुम्ही आजारी पण पडतात। आपको मालूम है ना, थोड़ा हेल्थ बॉडी जिसका है उसको कोई बीमारी नहीं लगता। आणि मग जो चांगला शरीराने धष्टपुष्ट आहे त्याला काही आजार पण नाही राहत। समझ में आया? लक्षात आलं? तो भैया आत्मिक जीवन में हम हष्टपुष्ट कैसे रहना? आणि आत्मिक जीवनामध्ये आपण चांगले धष्टपुष्ट कसे राहू? आत्मा की एक्सेस करो, आणि आत्म्याचा सराव करून। और शरीर का एक्सेस करने का उतना तकलीफ आत्मा के एक्सेस में नहीं है। आणि शरीराची जशी कसरत करताना त्रास होतो तसं आत्म्याचा सराव करताना त्रास होत नाही। हाँ, मेरा शरीर का एक्सेस बहुत मतलब ज्यादा तकलीफ करेगा, आणि शरीराची जी कसरत आहे ती जरा त्रासदायक राहते। आपने ये बातों को हल्का नहीं समझना, आणि या गोष्टीला साधारण समजू नका। सच्ची प्रभु की उपस्थिति में आकर के बोलने वाले शब्द सच्चा होना चाहिए। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर बोलणारा जो शब्द आहे तो खरा राहिला पाहिजे। आत्मा का एक्सेस क्या है? आणि आत्म्याचा सराव काय आहे? ज्यादा हार्ड नहीं है, एक ही शब्द है वो। आणि जास्त कठीण नाहीये, फक्त एकच शब्द आहे। क्या बोलना? काय म्हणायचं? प्रभु यीशु, हे प्रभू यीशु, मैं आपको प्यार करता हूँ। प्रेज लॉर्ड। प्यार करके बताना, नहीं तो मन धोखा हो जाएगा। आणि प्रेम करून दाखवायचंय, नाहीतर मग खोटं होईल। दिल में प्यार नहीं,
आणि मनामध्ये प्रेम नाही, और जो ऊपर से बोलते हैं प्यार है। आणि वरवर म्हणतात की प्रेम आहे। मतलब दिलीला ने सिमसन को बोला तुम तो प्यार करता बोलता है लेकिन तुम्हारा कोई प्यार नहीं, क्योंकि तुम हमेशा मेरे को धोखा ही दिया, झूठ बोला, मेरे को घुमाया। ऐसा नहीं, आणि तू नेहमी म्हणतो की मी प्रेम करतो पण तू तर मला फसवलं, तसं नाही, ऐसा नहीं, असं नाही। हृदय की सच्चाई, हृदय से सच्चाई बोल, आणि अंतःकरणाने सत्य बोलायचं। प्रभु यीशु मैं आपको प्यार करता हूँ करके बोलेगा तो वो व्यक्ति का दिल टूटेगा। आणि हे प्रभू येशू मी तुझ्यावर प्रेम करतो असं जो कोणी म्हणेल तर त्याचं हृदय जे आहे ते तुटल्या जाईल। क्यों टूटता? का तुटल्या जाईल? क्योंकि प्रभु ने जो हमें दिया वो प्यार के सामने हमारा प्यार कुछ भी नहीं है। आणि प्रभूने जे आपल्यावर प्रेम केलं त्याच्या समोर आपलं प्रेम काहीच नाहीये, इसके लिए हमारा दिल टूटता है। त्याच्याकरता आपलं हृदय तुटतं। क्योंकि प्रभु आपने जैसा मुझे जो प्रेम दिया, मुझे जो बचा लिया, मुझे इतना अनुग्रह की पदवी में लाया, उसके सामने मेरा प्यार कुछ भी नहीं, लेकिन मैं प्रभु आपको प्यार करता हूँ ताकि चाहे मैं आपके लिए मरना पड़े तो भी मैं तैयार है। उसका समर्पण के साथ ही प्यार बोला, नहीं तो हमारा वो एक्सेस खराब हो जाएगा। गर्दनी में एक्सेस करेगा तो नुकसान हो जाएगा। आणि मग प्रभूने आपल्यावर जे प्रेम केलं त्याच्यासमोर आपण करणारं जे प्रेम आहे ते काहीच नाही, तरी सुद्धा आपण प्रभूला म्हणायचंय प्रभू निश्चितच तू माझ्यावर प्रेम केलं आणि मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो। हे फक्त बोलायचं नाही तर आपण आचरणात सुद्धा आणायचं, नाही तर मग काय होईल, आपलं जे बोलणं आहे ते खराब होऊन जाईल। आणि जर चुकीच्या रीतीने जर आपण कसरत केली तर मग काय होतं, आपल्याला शरीराला नुकसान होतं। तसंच चुकीच्या रीतीने आत्मिक कसरत केली तर काय होईल, आपल्यालाच आत्म्यामध्ये नुकसान होईल। तो ये बात बहुत इम्पोर्टेंट बात है आणि हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे। रोज हमें आत्मा का एक्सरसाइज करना चाहिए आणि दररोज आत्म्याचा सराव आपण करायला पाहिजे। प्रेम प्रभु को प्यार करता है कि नहीं? आणि मी खरोखर प्रभूवर प्रेम करतो का, हमें परखना, आपण पारखायचंय। प्रभु धन्यवाद देता हूं। प्रभूला धन्यवाद असो। अभी यहाँ पर क्या है, अभी हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर मानव इस लोगों ने क्या किया, उसका पहला वचन वापस पढ़ा उसका। जिन दिनों में न्यायी लोग न्याय करते थे, उन दिनों में देश में अकाल पड़ा। मतलब समस्या आ गया, एक समस्या आ गया तो तब यहूदा के बेतलेहम का एक पुरुष अपनी स्त्री और दोनों पुत्रों को संग लेकर मोआब के देश में परदेशी होकर रहने के लिए चला। देखा, अभी आप देखो, मतलब कभी भी प्रभु का लोग नहीं करना चाहिए, एक कदम इन्होंने किया। आणि प्रभूच्या लोकांनी जे करायला नको ते या लोकांनी केलं, है ना। आपको ये जानना प्रियो, हम लोग जो भी कार्य करता है वो प्रभु का हृदय की नहीं परखना चाहिए। आणि आपण जे काय काम करतो याच्यामध्ये प्रभूची इच्छा आहे का नाही आपण पारखायला पाहिजे। अभी पहले बात यहाँ पर आया यहूदिया उस पद का अर्थ क्या मालूम है? आणि यहूदिया या शब्दाचा अर्थ काय माहिती का? स्तुति। हाँ, स्तुति मतलब उसका प्योर स्तुति बोले तो आराधना हो गया, लेकिन स्तुति उसका पद का अर्थ है। आणि त्या शब्दाचा अर्थ स्तुती आहे। हाँ, यहूदा या यहूदिया उस पद का अर्थ है स्तुति। आणि यहूदिया या शब्दाचा अर्थ आहे स्तुती। और बेथलेहम पद का अर्थ क्या है? आणि बेथलेहम याचा अर्थ काय आहे? हाँ, रोटी का भवन आणि भाकरीचं घर। अभी आप देखो, अच्छा आराधना चलने वाला स्थान से, अच्छा मतलब आत्मीय भोजन मिलने वाला स्थान से उन लोगों ने क्या किया है? मोआब। अभी आप देखो, मोआब बोलेगा तो नाश का नगर। आणि मग चांगल्या प्रकारे आराधना करणाऱ्या, चांगल्या प्रकारे आशीर्वाद मिळणाऱ्या स्थानाकडून नाशाच्या नगराकडे म्हणजे मोआबकडे गेले। एक अच्छा आराधना का स्थान से, आणि एक चांगल्या आराधनाच्या ठिकाणीहून, अच्छा रोटी की भवन छोड़ करके, आणि चांगलं भाकरीचं घर सोडून नाश की नगर में गया। आणि नाशाच्या नगरेमध्ये ते गेले। वो ये कितना भयंकर बात है। आणि किती भयंकर गोष्ट आहे। जैसे अभी यीशु मसीह ने एक दृष्टांत बताया था, एक व्यक्ति मतलब यरूशलेम से यरीहो की ओर जाने के समय में चोर का हाथ में पड़ा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एक दृष्टांत सांगितला, एक मनुष्य यरूशलेम मधून यरीहोकडे जात असताना तो चोरांच्या तावडीमध्ये सापडला। मतलब क्या है कि मतलब प्रभु की उपस्थिति का स्थान छोड़ करके श्रापित नगर में जाना था, इसलिए नुकसान हो गया। आणि प्रभूच्या उपस्थितीची जागा सोडून तो श्रापित नगराकडे जात होता,
म्हणून त्याला जीवनामध्ये असं झालं. यरूशलेम राजा का नगर है आणि यरूशलेम हे राजाचं नगर आहे वहाँ पर हमेशा राजा को उपस्थित रहता आणि त्या ठिकाणी राजाची उपस्थिति राहते. वो छोड़ कर गया आणि ते सोडून तो गेला नीचे गया आणि तो खाली गेला. वो दुखदायी बात है. आणि खूप दुःखदायक गोष्ट फिर आहे. हमारे जीवन में कई प्रकार का परीक्षा आएगा. कारण आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या परीक्षा येतील. समस्या आने के समय में मला भक्तों का भक्ति कितना मला गौरव का है समझ में आ जाता. आणि समस्या आल्यानंतर मग भक्ताची भक्ती किती गांभीर्याची आहे ते समजतं. ये जरूर हमारे जीवन में परीक्षा आते रहता है. निश्चितच आपल्या जीवनामध्ये परीक्षा या येत राहतात. परंतु हम कितनी परीक्षाओं को पार करता वास्तव में प्रभु की योग्य रीति में पार करता. आणि खरोखर किती परीक्षा प्रभूच्या योग्य रीतीने आपण पार करतो ये हमें जानना चाहिए. हे आपण जाणायला पाहिजे. अभी यहाँ पर मानव वो लोगों ने जो निर्णय लिया अभी आकार आ गया तो मानव मोआब में अभी अच्छा भोजन है उधर जाएंगे बोलते उधर चला गया. आणि मग त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यानंतर मोआब मध्ये जेवणाकरता चांगलं अन्न आहे म्हणून ते मोआब मध्ये गेले. उसका दूसरा वचन त्याचं दुसरं वचन उस पुरुष का नाम एलीमेलेक. हाँ अभी वाले बात अभी पढ़ना उस पुरुष का मतलब ये जाने वाला परिवार का हेड जो है मतलब उनका पिता या पति उसका नाम है एलीमेलेक. आणि मग हा परिवार जो मोआब मध्ये गेला त्या परिवाराचा जो मुख्य पुरुष आहे त्याचं नाव आहे एलीमेलेक. एलीमेलेक उस पद का अर्थ क्या मालूम है. आणि एलीमेलेक या शब्दाचा अर्थ काय है परमेश्वर मेरा राजा. परमेश्वर माझा राजा. कुछ लोग शब्द का अर्थ भी मालूम आणि काही लोकांना शब्दाचा अर्थ पण माहिती. ये देखो पुराने नियम का जो भी बात है ना एक एक नाम का बहुत गहरा अर्थ है. आणि जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी आहे ना एक एक नावाचा खूप मोठा अर्थ राहतो. अभी यहाँ पर वो व्यक्ति का नाम कितना अच्छा नाम है. आणि त्या व्यक्तीचं नाव किती चांगलं नाव आहे एलीमेलेक. एलीमेलेक. ये परमेश्वर मेरा राजा. आणि परमेश्वर माझा राजा. राजा रा आणि तो राजा राहिला का नहीं रहना. नाही राहिला. इतना दुख की बात है ना. आणि किती दुःखाची गोष्ट आहे. नाम बोलता है परमेश्वर मेरा राजा आणि नाव सांगतं परमेश्वर माझा राजा. और जो परमेश्वर को उसका जीवन में कोई स्थान नहीं. आणि परमेश्वराला त्याच्या जीवनामध्ये काही स्थान नाही. क्योंकि वो अपने खुद का राजा वो स्वयं एलीमेलेक बन गया. आणि तो स्वतःचाच राजा एलीमेलेक झाला. वो स्वयं में चलने लगा. आणि तो स्वतःमध्ये चालू लागला. इतना दुखदायी बात है. किती दुःखदायक गोष्ट आहे. आज हमारा कोई राजा है. आज आपला कोणी राजा आहे का. है ना. आहे ना. हमारा प्रभु है ना. आपला प्रभू आहे ना. वो ये हमारा इसका मतलब क्या है कि यहाँ पर भी हम प्रभु को प्रभुता देख करके जीवन नहीं बिताता है तो उसको मसीह जीवन नहीं बोलता. आणि प्रभूला प्रभुत्व देत जीवन जर नाही जगत तर त्याला ख्रिस्ती जीवन नाही म्हणत. एक सच्चा मसीह जीवन में यीशु मसीह को हर पल प्रभुता देना है. आणि एक खरं ख्रिस्ती जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला प्रभूला महत्व द्यायचंय. आपको याद होगा पहला पत्रोस 3:15 पहिले पेत्र 3 अध्याय 15 वचन. मसीह को प्रभु मानकर अपना हृदय में पवित्र करो. आणि ख्रिस्ताला प्रभू मानून आप आपल्या हृदयामध्ये पवित्र करा. बोलने का अर्थ क्या है. सांगायचं तात्पर्य काय हमारा आहे. कंट्रोल स्टेशन का हेड ऑफिस हृदय है. आणि आपलं जे नियंत्रणाचं मुख्य केंद्र आपलं हृदय आहे. ये हृदय में हमेशा यीशु मसीह की प्रभुता होना चाहिए. आणि आपल्या या हृदयामध्ये नेहमी येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व राहिला पाहिजे. हम बोलने वाला शब्द तक कहाँ से आता. आणि आपण बोलणारा शब्द सुद्धा कुठून येतो. हृदय से आता. आपल्या हृदयातून येतो. इसलिए दावीद राजा ने 19 भजन संगीत का 14 वचन में क्या कहा. आणि म्हणून दावीद राजाने स्तोत्र 19 त्याच्या 14 वचनामध्ये काय म्हटलं. मेरा हृदय का विचार और मेरा ओठों का शब्द तुझे ग्रहण योग्य हो. आणि माझ्या हृदयाचे विचार आणि माझ्या ओठाचे शब्द तुला स्वीकार योग्य असो. भजन संगीता 19 अध्याय उसका 14 वचन. आणि स्तोत्र 19 त्याचं 14 वचन. साम्स तो अंग्रेजी में भी बोलो कई लोगों को नहीं मिल रहा है. कोई बात नहीं. आप लोग जिसको लिख नहीं पाया या वचन नहीं मिल रहा थोड़ा सा आप क्या करना हम इशारे में समझ जाएंगे. आणि मग ज्याला कोणाला संदर्भ नाही समजला त्याने जरा हात वर करा आम्ही समजून जाऊ. तो मतलब बोलने का अर्थ क्या है कि अपने जीवन में हर एक पवित्र लोग ये बात को जानना है प्रियो. यीशु मसीह आज मेरा हृदय का दिल का राजा है. आणि प्रत्येकाने या गोष्टीला जाणायचं की येशू ख्रिस्त माझ्या हृदयाचा राजा आहे का नाही. हमारा हृदय कैसा है आज. आज आपलं हृदय कसं आहे. यीशु मसीह का राज्य मुझ में है क्या. आणि येशू ख्रिस्ताचं राज्य माझ्यामध्ये आहे का. हम कहाँ पर है. आपण कुठे आहोत. प्रभु के राज्य में. आणि प्रभूच्या राज्यामध्ये आहोत. और राज्य कहाँ पर है. आणि ते राज्य कुठे. हमारा हृदय में बोलेगा तो आत्मा में. आणि आपल्या हृदयामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारा हृदय प्रभु से और प्रभु का कंट्रोल से होना चाहिए.
आणि आपलं हृदय जे आहे ते प्रभू मध्ये राहायला पाहिजे आणि प्रभूच्या नियंत्रणामध्ये राहायला पाहिजे। अभी यहाँ पर हम लोगों ने देखा, यहाँ पर एलिमेलेक का जीवन में प्रभु को कोई स्थान नहीं, आणि एलिमेलेकच्या जीवनामध्ये प्रभूला काही स्थान नाही आपण पाहतो। प्रभु का इच्छा उसने ढूंढा नहीं आणि प्रभूची इच्छा त्याने शोधली नाही। परिस्थिति देख करके अपनी बुद्धि की सहारे में वो मोआब में चला गया। आणि परिस्थिती पाहून आपल्या बुद्धीवर आश्रय ठेवून तो मोआब मध्ये गेला। तो इसलिए वो अपना बुद्धि के सहारे में गया तो सिर्फ धोखा उसको ही सिर्फ नहीं हुआ, उसका पत्नी और बच्चों को भी हुआ। आणि मग तो आपल्या बुद्धीवर विसंबून मोआब मध्ये गेला तर तोच फक्त अडकला गेला असं नाही, तर त्याचं नुकसान त्याची बायको आणि त्याच्या मुलांना पण झालं। फिर हम लोग अभी भी परमेश्वर को या परमेश्वर का वचन को तुच्छ करेगा तो हमें और हमारा पीढ़ियों को या परिवार को बहुत नुकसान आएगा। आणि आपण जर परमेश्वराला किंवा त्याच्या वचनाला जर तुच्छ केलं तर आपल्यावर आणि आपल्या येणाऱ्या पिढीला खूप नुकसान सहन करावं लागेल। एक आखान ने परमेश्वर की वचन को तोड़ डाला तो क्या हुआ, आखान को उनका पूरा परिवार को बड़ा नुकसान हुआ। आणि एक आखानाने परमेश्वराचं वचन जर नाकारलं त्यावेळेला काय झालं, आखान आणि त्याच्या पूर्ण परिवाराला नुकसान सहन करावं लागलं। क्या हुआ था, काय झालं, मतलब उन लोगों ने, मतलब आखान ने एक बहुत बड़ी गलती किया आणि आखानाने खूप मोठं एक चूक केली। आखान ने क्या, वो गलती जरूर घरच्या लोगों को भी मालूम है आणि आखानाने केलेलं जे चूक आहे ते घरच्या लोकांना माहित आहे, लेकिन वो लोग भी उस बात को छुपाया आणि त्या लोकांनी सुद्धा त्या गोष्टीला लपून ठेवलं। बात आपको मालूम योशुआ 7:21 में है, आणि योशुआ 7:21 वचनामध्ये आहे। शिनार देश का एक सुंदर ओढ़ना और 200 शेकेल चांदी और 50 शेकेल सोने की एक ईंट दे पड़ी। तब मैंने उसका कागज करके उन्हें रख लिया। वे मेरे डेरे के भीतर भूमि में गड़े हैं और सबके नीचे चांदी है। अभी बात आगे का बात संभव क्या हो गया आपको मालूम है, अभी पढ़ा करके विवरण करने की जरूरत है। आणि पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे, मी आता वाचून त्याचं विश्लेषण करण्याची गरज नाही। उनको और उनका परिवार को सबको लेकर के सब लोग पत्रवार करके पत्र का एक बहुत बड़ा डेरा बनाया। आणि मग त्या सर्व लोकांना नेलं आणि त्यांना दगडमार केलं आणि एक दगडांचा मोठा डोंगर उभा झाला। उन्होंने कभी नहीं सोचा इस प्रकार की एक विपत्ति मेरे ऊपर, मेरे परिवार के ऊपर आएगा। त्यांनी कधी विचार नाही केला की अशा प्रकारची विपत्ती माझ्यावर आणि माझ्या परिवारावर येईल। हम लोग स्वयं अपनी बुद्धि में, अपनी सामर्थ्य में लेने वाला निर्णय शायद हमें बहुत बड़ा धोखा में गिरा सकता है। आणि आपण आपल्या सामर्थ्यावर घेतलेला निर्णय जो आहे तो कदाचित आपल्याला खूप त्रासदायक होऊ शकतो। इसलिए नीतिवचन 3:5 में क्या लिखा, आणि म्हणूनच नीतिसूत्र 3 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये काय लिहिले, प्रोव्हर्ब्स chapter 3:5 आणि नीतिसूत्र 3 अध्याय त्याचं 5 वचन, तू अपनी समझ का सहारा न लेना वरन संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना। प्रियो, हम लोग अपनी समझ के सहारे में नहीं चलना। आपण आपल्या बुद्धीवर विसंबून चालू नका। मैं जाएगा तो गाड़ी एक्सीडेंट होगा क्या, आणि मी गेलो तर मग गाडीचा अपघात होईल का, वो कई जगह एक्सीडेंट हो रहा है आणि पुष्कळ ठिकाणी अपघात होत आहे। ऐसा सोच करके रहेगा तो आणि असा विचार करून राहिलं तर हम घर से बाहर नहीं निकलेंगे। आणि तुम्ही घराच्या बाहेर निघू शकणार नाही। प्रभु मेरे साथ है, आणि नाही, प्रभू माझ्यासोबत आहे, प्रभु मेरे छुटकारा है, आणि प्रभू माझी मुक्ती आहे, प्रभु मेरा चरवाहा है, आणि प्रभू माझा चांगला मेंढपाळ आहे, प्रभु मुझे बचाएगा। आणि प्रभू मला वाचवेल। हम प्रभु में भरोसा करके, प्रभु का वायदाओं में पकड़ करके आगे चलना चाहिए। आणि प्रभूवर विसंबून राहून त्याच्या अभिवचन पकडून आपण चालायला पाहिजे। पर यहाँ पर क्या हुआ, या ठिकाणी काय झालं, एलीमेलेकने एक निर्णय लिया। एलीमेलेकने एक निर्णय घेतला। वो पत्नी नवमी को और अपना बच्चा मगडोन किल्लियोन को भी बताया। आणि त्यांनी आपली बायको नवमी आणि आपल्या 2 मुलांना पण सांगितलं। वो लोग सब सहमत हो, आणि ते सगळे लोक त्याच्याशी सहमत झाले। उनको लगा चलो एक पिकनिक भी करके उधर जा करके गुजरे दे करके वापस आएंगे। आणि मग त्यांनी असा विचार केला की जाऊन तिथं सहल करून मजा करून वापस येऊ। देखो अच्छा प्लान बनाया। आणि मग कसंही करून मजा करण्याची त्यांनी योजना बनवली। उनकी सोच में कुछ भी गलती नहीं हुई आणि त्याच्या विचारामध्ये काही चूक नाही। इसलिए नीतिवचन 14:12 में लिखा है कि कभी एक मार्ग इंसान को अच्छा देख पड़ेगा, आखिर में उसको नाश होगा, मृत्यु होगा। आणि म्हणूनच नीतिसूत्र
पवित्र 14 अध्याय 12 वचन प्रोवर्ब्स चॅप्टर 14 वर्स 12 मध्ये असं लिहिलेलं आहे की एखादा मार्ग मनुष्याला चांगलं वाटतं पण त्याच्या शेवटास त्याला मृत्यू पथच मिळतं. खुद का मार्ग में नहीं चलना, हमारा एक ही मार्ग है हमको, वो यीशु मसीह. आणि प्रेरणो स्वतःच्या मार्गामध्ये चालू नका, आपला एकच मार्ग आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. आज मैं जो जीवन का मार्ग यीशु मसीह में होकर के मैं जी रहा है कि नहीं, ये बात को पार. आणि जीवनाचा मार्ग येशू ख्रिस्तामध्ये मी आहे का नाही या गोष्टीला पार का. तो आदमी का नाम एलिमेलेक था आणि त्या मनुष्याचं नाव एलिमेलेक होतं. उसका पत्नी का नाम नवोमी. नवोमी का अर्थ क्या? देखा सबका चेहरा भी आनंदी है. आणि आज सगळ्यांचा चेहरा पण आनंदी आहे. आनंद है, आनंदी आहे. ओ देखो एलिमेलेक का नाम के अनुसार उसका गुण नहीं था, ऐसा नवोमी का नाम के अनुसार उसका गुण नहीं था. आणि एलिमेलेकच्या नावाप्रमाणे त्याचा गुण नव्हता, तसंच नवोमीच्या नावाच्या अनुसार तिचा गुण नव्हता. कई लोगों का नाम बहुत अच्छा रहता है आणि काही लोकांचं नाव खूप चांगलं राहतं. अब मालूम है कई लोगों का नाम ही आनंद है आणि काही लोकांचं नावच आनंद आहे पर वो कभी भी आनंद नहीं मिला. आणि तो कधी आनंदी नाही दिसला. कोई लोगों का नाम संतोष है. संतोष, संतोष भी उसका एक आनंद है. आणि काही लोकांचं नाव संतोष आहे, त्याचा अर्थ सुद्धा आनंद आहे. कितना अच्छा नाम है किती चांगलं नाव आहे. पर वो कभी संतोष नहीं मिला. आणि कधी त्याच्या चेहऱ्यावर संतोष नाही. और इधर बैठा हुआ किसी का बेन नहीं लेता. आणि या ठिकाणी बसल्यापैकी कोणाचं नाव नाही घेत. नहीं तो कल की मीटिंग पे शायद दिया है. नाही तर उद्याच्या मीटिंग मध्ये येणार नाही. किसी का ऐसे ना हो रहे. आणि म्हणून असं नसावं. प्रियो, नाम अच्छा है उसके अनुसार काम भी होना चाहिए. आणि नाव चांगलं आहे त्याच्या अनुसार कामही राहायला पाहिजे. नवोमी का नाम का अर्थ आनंदित. आणि नवमी नावाचा अर्थ आनंदित है, लेकिन आपको मालूम है वो सच्चा आनंद का काम नहीं किया. आणि तिने खरं आनंदाचं काम नाही केलं. जिस बात में आनंदित होना चाहिए वो बात में उसका आनंद नहीं था. आणि ज्या गोष्टीमध्ये आनंद करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये तिचा आनंद नव्हता. है ना, उसको थोड़ा दुनियादारी अच्छा लगता था. आणि तिला जगीत गोष्टी चांगल्या वाटत होत्या. इसलिए उसको आगे जा करके बहुत नुकसान हुआ. आणि म्हणून पुढे जाऊन तिला खूप नुकसान झालं. वो हम लोग देखेंगे. आणि पुढे आपण पाहू. ओके, अभी तीसरा का नाम क्या है? आणि तिसऱ्याचं नाव काय आहे? महलोन. महलोन. महलोन का अर्थ क्या मालूम है? आणि महलोनचा अर्थ काय माहिती का? वेरी गुड. रोगी जैसे उसको मालूम है, हमारा पुराना पार्टनर है. वेरी गुड. ओके, महलोन का नाम का अर्थ है रोगी. आणि महलोनचा नावाचा अर्थ आहे रोगी. हाँ, वो ऐसे भी रोगी. आणि असाही तो आजारीच होता. मतलब बोलेगा तो एक हेल्थी नहीं था. आणि मग तो चांगला धष्टपुष्ट नव्हता. अरे आज कितना भी कुछ लोग है, कितना भी खिलाएगा तो भी वो अच्छा हेल्थी नहीं मिलता. आणि आज लोक असे काही आहे की ज्यांना किती खायला घातलं तरी ते चांगले तंदुरुस्त राहत नाही. रोटी के भवन में रहने के बाद में भी वो रोटी खाता है कि नहीं, वो देखने से मालूम नहीं पड़ता. कई बच्चे लोग बोलते हैं आपको ऐसा कर नॉर्मली में बच्चों को देखने से मालूम पड़ता है उसका घर का अवस्था क्या है. आणि सर्वसाधारण रीतीने मुलांना बघितल्यानंतर समजतं की त्यांच्या घराची अवस्था काय आहे. परंतु ये लोग अच्छा घर में रहने पर भी ये रोगी जैसा उनका अवस्था. आणि ते चांगल्या घरामध्ये राहून सुद्धा त्यांची एक रोग्याप्रमाणे अवस्था होती. उसका नाम ही ऐसे आया मतलब महलोन. आणि म्हणून त्याचं नावच असं आलं महलोन. फिर दूसरा का किल्लोन. कमजोर. वेरी गुड. किल्लोन कहते हैं कमजोर. आणि किल्लोन या शब्दाचा अर्थ आहे दुर्बल. आप लोग सब ये जानना प्रियो. आणि तुम्ही हे सगळं जाणा प्रियो. ये नामों का नाम हमारा दिया है तो उसका अर्थ भी आपको जानना चाहिए. आणि जे नाव दिलेले त्याचा अर्थही तुम्हाला माहिती राहिला पाहिजे. वो भी इस प्रकार एक कमजोर थे. आणि तो सुद्धा एक दुर्बल होता. एक रोगी थे और दूसरा कमजोर थे. एक आजारी होता, दुसरा अशक्त होता. दो लड़का है, वो दोनों का अवस्था देखो. आणि दोन मुलं आहेत, दोघांची अवस्था पहा. ओके, तो फिर वो लोग कहाँ गया? आणि मग ते कुठे गेले? मोआब देश में. आणि ते मोआब देशामध्ये गेले. इधर से जाने के समय में इन लोग एकदम तगड़ा पोजिशन में था. आणि इथून जात असताना ते एकदम चांगल्या प्रयत्नात होते. तो फिर आगे क्या हुआ? पुढे काय झालं? मतलब उसका तीसरा वचन. आणि त्याचं तिसरं वचन वाचा. नवोमी का पति एलीमेलेक मर गया. अरे अचानक खा पी करके शायद हार्ट अटैक आया होगा. आणि कदाचित त्यांना हृदयाचा झटका बसला असेल. क्योंकि इधर जो मिलता है इससे भी तगड़ा भोजन उधर मिल गया तो ज्यादा घी आया होगा अंदर, हार्ट अटैक आ गया. आणि जिथं ते भेटतं त्याच्यापेक्षा चांगलं तिथं भेटत असेल म्हणून जास्त तूप खाल्ला असेल आणि त्यांना हृदयाचा झटका आला असेल. वो मर गया आणि तो मेला. देखो कभी भी उन्होंने नहीं सोचा था. वो बहुत प्लान करके गया होगा
कुछ दिन उधर रह करके वापस नहीं आएंगे, खुशी मनाएंगे, लेकिन नहीं हो पाया। आणि मग त्यांनी विचार केला असेल काही दिवस त्या ठिकाणी राहू, आनंद करू आणि परत येऊ, पण तसं झालं नाही। हमारे गलत निर्णय हमें मृत्यू लाता है आणि आपले चुकीचे निर्णय जे आहेत ते आपल्याला मरण आणतं, है ना। मानो परमेश्वर मेरा राजा होने पर भी राजा को, मानो प्रभु को वो पदवी छोड़ने के कारण मृत्यु उनकी जीवन में आ गई। आणि परमेश्वर आपला त्यांचा राजा असताना सुद्धा परमेश्वराने त्यांना सोडल्या कारणाने त्यांना मरण आलं। उसके बाद में क्या हुआ? त्याच्यानंतर काय झालं? 3 वचन पुढे वाचा। और लोगी और उसके दोनों पुत्र रह गए और उन्होंने एक मोआबी स्त्री से विवाह कर लिया और एक का नाम ओर्पा और दूसरी का नाम रूत था। फिर वे वहाँ कई 10 वर्ष रहे। जब मोलोट और किलन, अभी आप देखो, अभी एक मर गया तो उन्होंने सोचा कैसे भी काउंट बढ़ाना है तो बच्चों में शादी करा दें। आणि मग एक वेळेला पण मग त्यांनी विचार केला कसंही करून आपला संतती वाढवायची आहे, परिवार मोठा करायचा आहे, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाचे लग्न केले। जिनके साथ कभी शादी नहीं करना करके परमेश्वर ने व्यवस्था दिया था, लेकिन उन्होंने वो बात को नहीं ये किया। उन्होंने दोनों बच्चों को उधर मोआबी स्त्रियों से शादी कराया। आणि मग ज्यांच्या सोबत लग्न नाही करायचं असं परमेश्वराने एकदम सक्त ताकीद दिली होती, तरी सुद्धा मोआबी स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांनी आपल्या त्यांच्या सोबत लग्न केलं। उसने एक का नाम क्या था? ओर्पा। ओर्पा, ओर्पा का अर्थ क्या है? आणि ओर्पा या शब्दाचा अर्थ काय है? डेम्बी या घमंडी, गर्विष्ठ। देखा क्या देशी मोआब है तो फिर उधर का लोग कैसे रहेगा? आणि मग जर ते खरोखर मूळता मोआब आहे तर मग त्याचा अवस्था काय राहील? डेम्बी था आणि तो गर्विष्ठ होते। हमेशा लिपस्टिक लगा करके इधर सब पहन करके अपने आप को शो करके चलता। आणि मग लिपस्टिक लावून कानात घालून ते स्वतःला ती एकदम शो ऑफ करत चालत होती। दूसरा एक उसका नाम क्या है? रूथ। रूथ ऐसे नहीं। आणि रूथ तशी नव्हती। रूथ का नाम का अर्थ क्या है? आणि रूथच्या नावाचा अर्थ काय? सखी। सखी बोलेगा तो मतलब अपना प्रेमी, मतलब बहुत बहुत प्रेम करने वाला, प्रेमिका। हाँ प्रेमिका है उसका। ये जो सखी जो मलयालम शब्द बहुत डीप है। सखी बोलेगा तो जैसा अभी योनादान और दावीद का जो उसका मित्र, हाँ मित्री, हाँ करेक्ट, मैं ओ तरह बदल मैत्रीण। हाँ मैत्रीण, मैत्रीण क्या है कि शब्द मेरे प्रिय था। ये शब्द दोबारा पढ़ते 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 पानी पिएगा तो इसी तरह की बात है। अच्छा समझ में आया ना? रूथ वो नाम के ये सब का स्वभाव था। अच्छा मैत्रीण था। अच्छा मैत्रीण मिलना बहुत मुश्किल है। कितने लोगों को अच्छा मैत्रीण है? यार आनंदित दिसत नाही। हाँ चलो कोई बात नहीं। अच्छा मैत्रीण मतलब रूथ उसका नाम का अर्थ है मैत्रीण। आणि रूथ या नावाचा अर्थ आहे मैत्रीण। अभी वो परिवार का भी सारा लोगों का अर्थ समझ में आ गया ना? आणि त्या परिवाराच्या सर्व लोकांच्या नावाचा अर्थ समजला ना? एलिमेलेक का अर्थ क्या है? आणि एलिमेलेक या शब्दाचा अर्थ काय आहे? परमेश्वर में है। नवमी का अर्थ क्या है? नवमीचा अर्थ काय आहे? आनंद। आनंद। भगवान का नाम का अर्थ क्या है? रोगी। हिलियन, अशक्त। हाँ वेरी गुड। मतलब ओर्पा घमंडी और रूथ मैत्रीण। ये परिवार का चित्र पूरा अंतर आ गया ना? आणि त्या परिवाराच्या सर्व लोकांच्या नावाचा अर्थ समजला ना? अभी आप देखो, अभी इन लोगों का जिंदगी आगे बढ़ रहा है आणि मग आता यांचं जीवन पुढे जात आहे, लेकिन ज्यादा आगे ये खुशी अब नहीं गया। आणि जास्त आनंदाचे क्षण त्यांना नाही घालवता आले। आगे बढ़ना। जब महलोन और किलोन हाँ दोनों मर गए, कभी नहीं सोचा, कधी विचार केला नव्हता। शादी हुआ कुछ दिन के बाद में, ज्यादा दिन हनीमून मनाते मनाते चला गया। आणि मग लग्न झाल्यानंतर जास्त दिवस नाही राहिले, ते लवकर मेले। देखा कभी नहीं सोचा था। कधी नव्हता विचार केला। एक तो बीमार था ही, एक तर तो आजारी होताच, और एक रोगी था, एक अशक्त था। आणि एक रोगी होता आणि दुसरा अशक्त होता। ऐसे लोगों को कोई लड़की मिलेगा?
आणि अशा मुलांना कोणी मुली भेटेल का? आजकल कोई लड़की लड़का को ढूंढता है तो कैसे ढूंढता? आणि एखादी मुलगी जर आपला होणारा Smart होना चाहिए, smart. बघते तर कसा बघते? स्मार्ट होना चाहिए ना। आणि एक सुंदर देखणा असला पाहिजे। कुछ भी हो, ये लोग तैयार हो गया, शादी भी हो गया, लेकिन ज्यादा दिन नहीं चला, दोनों मर गया। आणि या दोघी तयार झाला, लग्न पण झालं, पण ते जास्त दिवस जिवंत नाही राहिले। अभी क्या हुआ? मग काय झालं? अभी उनको नवंबर का एक खबर मिला, अभी उधर में बहुत असर आया है, अभी देश को प्रभु ने आशीष दिया है, उधर आज के लोग बहुत आनंद में हैं। चलो अभी वापस चलेंगे। आणि मग नवमीला एक बातमी मिळाली की बेथलेहमामध्ये खूप पीक आलेलं आहे, परमेश्वराने त्या ठिकाणी खूप आशीर्वाद दिलेला आहे, चला मग आपण आता तिथे जाऊ। तो उन्होंने बोला बेटी हमारा पापा जा रहा है, लेकिन एक बात है, मेरे साथ तुम लोग आने से कोई फायदा नहीं। आणि ती आपल्या ज्या सुना आहे त्या दोघींना म्हटलं की मी आता परत बेथलेहमला जाते, पण तुम्हाला माझ्यासोबत येऊन काही फायदा होणार नाही, क्योंकि हम लोग तुम लोग जवान है, जवानी में वापस शादी करने का दिल आएगा तुम। आणि मग तुम्ही अजून तरुण आहात आणि तुमच्या तारुण्यामध्ये परत लग्न करण्याची तुमची इच्छा होईल, इसलिए तो अपनी माँ के घर में जाओ, उधर जा करके तुम्हारा अपना देव के पास जाओ, उधर जाएगा तो तुमको दूसरा मिलेगा। आणि म्हणूनच तू आपल्या वडिलांच्या घरी जा आणि आपल्या देवांकडे जा, तिथं जाऊन तुम्हाला चांगला मुलगा भेटेल। तो उन्होंने बोला मम्मी हमको आपको छोड़कर जाने के लिए दुख है। आणि मग दोघीने म्हटलं की मम्मी तुम्हाला सोडून जायला आम्हाला दुःख आहे। लेकिन वो दुख के साथ और को बोला मेरे को दुख है तो मैं जाता हूँ, क्योंकि मेरे को शादी होना है। आणि ओरबा म्हटले की दुःख आहे तरी सुद्धा मी जाते, कारण का मला परत लग्न करायचंय। वो एक अच्छा चुंबन वाला दे करके गला मिलकर चला गया आणि चांगलं चुंबन देऊन ती गळ्यात भेटून गेली। लेकिन रूत नहीं गया, रूत गेली नाही। रूत बोला ऐसा एक मम्मी कैसा मिलेगा, आणि अशी एक मम्मी आई कशी भेटेल? ये जीवित लोगों का साथ हमारा नाता जोड़ गया तो ये नाता किसी कारण भी नष्ट नहीं होने देगा। आणि जिवंत लोकांसोबत आमचे संबंध जोडले तर ते कुठल्याही कारणाने ते नष्ट होणार नाही। अभी वो बोला मम्मी मैं नहीं जाऊँ। आणि मग रूत म्हटली की मम्मी मी नाही जाणार। मम्मी बोलता बेटी जाओ ना, देखो ना तेरा बहन जगह है ना और पका है ना, तुम भी उनके पीछे पीछे जाओ। आणि नवमी तिला म्हणते की अरे तुझी बहीण ओरपा गेली ना, तू पण तिच्या पाठीमागे जा। नहीं प्लीज मम्मी ऐसा मत बोलो। आणि मग ती म्हणते की प्लीज मम्मी असं नका म्हणू। दूंगी उसका 16 वचन बहुत सुंदर वचन है। त्याचं 16 वचन खूप सुंदर वचन आहे। बोली, रूथ चॅप्टर 1 वर्स 16। हाँ रूथ बोली, हाँ तू मुझसे यह विनती न कर ना कर कि मुझे त्याग या छोड़कर लौट जा, क्योंकि जिधर तू जाए हाँ। उधर मैं भी जाऊंगी, हाँ जहाँ तू टिके हाँ वहाँ मैं भी टिकूंगी, हाँ तेरे लोग मेरे लोग होंगे हाँ और तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर होगा। हाँ जहाँ तू मरेगी हाँ वहाँ मैं भी मरूंगी हाँ और वही मुझे मिट्टी दी जाएगी। हाँ यदि मृत्यु छोड़ और किसी कारण हाँ मैं तुझसे अलग हो हाँ तो यहोवा मुझसे वैसा ही हाँ वरन मुझसे भी अधिक करे। हाँ प्रियो, रूत का कितना बड़ा गहरा निर्णय था। आणि रूथचा केवढा मोठा गहन असा निर्णय होता। रूत बोलता है कि अभी मैं प्रभु का लोगों को और सच्चा जिंदा प्रभु को अभी मैं छोड़ूंगा ही नहीं। आणि मी आता प्रभूला आणि जिवंत परमेश्वराला सोडणार नाही। उसके लिए कितना भी दाम चुकाना पड़ेगा तो मैं चुकाने के लिए तैयार है। आणि कितीही त्याच्या करता किंमत मोजावी लागली तरी मी तयार आहे। प्रियो, यीशु मसीह मिलने के बाद में हम में से कितने लोगों ने ऐसा निर्णय लिया? आणि त्यानो येशू ख्रिस्त भेटल्यानंतर किती लोकांनी आपल्यापैकी असा निर्णय घेतला? मसीह के खातिर मुझे कुछ भी त्यागना पड़े तो मैं त्यागने के लिए तैयार हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याग मला कितीही त्याग करावा लागला तरी मी ते त्याग करायला तयार आहे। फिर आज हम ऐसे त्यागने के लिए तैयार है क्या? आणि त्यानो आज आपण असा त्याग करायला तयार आहोत का? हमें अपने आप को परखना चाहिए। आपण स्वतःला पारखायला पाहिजे। नुकसान होने वाला बात आ गया तो लोग क्या है, प्रभु को छोड़ देता। आणि जर नुकसान होणारी गोष्ट असेल तर लोक प्रभूला सोडून देतात। दो देव का सेवा कोई नहीं कर सकता। आणि दोन देवाची सेवा कोणी करू शकत नाही। आपण पारखायचंय। हमें प्रभु के लिए संपूर्ण जिंदगी में नुकसान उड़ाने के लिए आज तैयारी है। आणि प्रभु करता संपूर्णरित्या नुकसान सहन करायला आपण तयार आहोत का? रूत ये सच्चाई के लिए इतना भी दाम, अभी भविष्य में कोई शादी नहीं हुआ चलेगा,
लेकिन मैं जिंदा प्रभु के साथ नाता जोड़कर जिंदा प्रभु के लोगों के साथ रहकर मैं प्रभु का भक्ति करेगा। आणि मला परत लग्न करायला नाही भेटलं तरी चालेल, तर जिवंत परमेश्वराचे जे लोक आहेत त्यांच्या सोबत राहून मी परमेश्वरासोबत संगती करेन, क्योंकि उसके लिए उसका निर्णय के बारे में बहुत से ने दिया हुआ गवाही, जैसे मैं भी अपने पढ़ा था उसका दूसरा अध्याय के 12 वचन में। आणि रूत त्याचा दूसरा अध्याय 12 वचन, रूत चैप्टर 2 वर्स 12, वो तेरे कार्य का फल दे और इस्राएल का परमेश्वर यहोवा जिसके पंखों तले तू शरण लेने आई है तुझे पूरा बदला दे। हाँ, तुम सच्चा जीवित परमेश्वर की शरण लेने के लिए आया है तो वो परमेश्वर तुझे पूरा प्रतिफल देगा। आणि मग जिवंत परमेश्वराच्या पंखाखाली तू शरण घेण्याकरता आली तर तो परमेश्वर तुला पूर्ण प्रतिफल देईल। भैया हमारा प्रभु सच्चा जिंदा प्रभु है आणि आपला प्रभू जो आहे तो खरा जिवंत परमेश्वर आहे। उस प्रभु के लिए आपको जो भी निर्णय लेता ना, मैं आपको बताना चाहता हूँ आपके लिए प्रभु द्वार खोलते जाएगा आणि प्रभु तुमच्या घरचा दरवाजा उघडत जाईल। जैसा कई बार क्या होता है ना, तो तू बीमार है यार, तुम मत जाओ आज, और बारिश भी है, बारिश आएगा, मतलब बादल है, ऐसा बोल करके रुका उठका बात लगाएगा। लेकिन प्रभु का जब प्रभु से लिपटा है तो बोलेगा मतलब बादल क्या भयंकर बाढ़ आने दो। आजकल बिजली प्रलय होता है, बिजली प्रलय समझता है ना, हाँ ऐसा भी आएगा तो भी कोई बात नहीं, मैं जाऊंगा क्योंकि मुझे प्रभु का महिमा करना है। आणि मग सैतान काय सांगतो की जरा ढग दिसताय, खूप पाऊस येईल आणि विजांचा कडकडाट होईल, अशा प्रकारे तो सांगून थांबवत राहतो। पण जो खरा प्रभूचा व्यक्ती तो काय म्हणेल की अरे नुसतं ढग काय, विजांचा मोठा कडकडाट जरी झाला, पूर जरी आला तरी सुद्धा मी माझ्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाईल। अशा प्रकारचा एक निर्णय असला पाहिजे। अभी रूत नवमी के साथ चली है आणि रूत जी आहे ती नवमी सोबत चालली, फिर वो बेथलेहम में आ गया आणि ते लोक बेथलेहम मध्ये आले। आने के बाद आल्यानंतर चलो सुंदर बंगला में आ गया तो इधर ही आराम करेंगे करके रूत नहीं सोचा। आणि मग त्या सुंदर बंगल्यामध्ये आल्यानंतर इथे येऊन आराम करेल असं रूतनी विचार नाही केला। रूत ने ये सोचा अभी मम्मी क्या खाएंगे पिएंगे, आणि मग रूतने विचार केला माझी जी सासू आहे ती काय खाल आईली ती काय पिईल, मैं उसके लिए कैसे सेवा करेगा, आणि मी तिची कशी सेवा करू, मैं उनके साथ आया काफी नहीं, आणि मी तिच्या सोबत आलं एवढं पुरेसं नाहीये, मैं उनसे कुछ खाने के लिए लक्ष्य में नहीं आया, आणि तिच्याकडून काय खाण्याच्या उद्देशाने नाही आले, मैं उनको खिलाने के लक्ष्य में आया, आणि तिला काहीतरी खाऊ घालण्याच्या उद्देशाने मी आले, वो मेरा माँ है मैं उनका सेवा करेगा, आणि ती माझी आई आहे तिची मी सेवा करेल। अभी जो हम पढ़ने जा रहे हैं वो है ये संदेश का की वजन, अभी संदेश कल बताएगा। आणि मग आज आपण आता जे वाचायला जाणार आहे तो संदेशाचं मुख्य वचन आहे, संदेश आपण उद्या बघणार आहोत। हाँ उसका बोलते हैं की वजन की, आणि त्याचं मुख्य वचन वो क्या मालूम है, आणि ते काय माहिती का, उसका दूसरा अध्याय का 3रा वचन, दूसरा अध्याय 3रा वचन। इसलिए वहां जाकर एक खेत में लौटने वालों के पीछे बिनने लगी, और जिस खेत में वह संयोग से गई थी वह अलीमेलेक के कुटुंबी बोआज का था। देखिए वहां पर मतलब वो जो खेती में मतलब इसलिए गया बिनने के लिए, उड़ाने के लिए, जो मतलब काटने वाला काट कर आगे जाने के बाद में जो छुट जाता है, छुट जाने वाला बात परदेशी लोग उड़ा सकता है, उसको इकट्ठा करने के लिए वो गया। अचानक नहीं, यहाँ पर क्या बोला, संयोग से वो उसका खेती में आया। आणि मग लोक जे कापणी करून उचलून घेऊन जातात त्याच्यातून जे काय उरलेलं असतं ते गोळा करण्याकरता रूत एका शेतामध्ये गेली, आणि ती अचानक गेली, संयोगाने ते बोआजचं शेत होतं। संयोग का अर्थ क्या, आणि लेकिन अनुग्रह से, कृपा से, मतलब प्रभु की दया से, आणि प्रभूच्या सुदैवाने, हाँ बोलेगा तो ये बात ये प्रभु के ओर से हुआ था, आणि हे प्रभूकडून झालं होतं। है ना, वो घर से निकला, आणि ती घरातून निघाली, कहीं खेती आया, आणि पुष्कळ शेत आलं, उधर काटनी हो रहा है, आणि त्या ठिकाणी कापणी होत आहे, बहुत लोग हैं, आणि खूप लोक आहे, लेकिन रूत का दिल उधर कहीं रुका नहीं। आणि रूतचं मन तिथं कुठं राहिलं नाही। रूत अभी वो देश में नया है, आणि रूत त्या देशामध्ये नवीन आहे, वो देश के बारे में कुछ भी नहीं मालूम, आणि त्या देशासंबंधाने तिला काहीच माहित नाही। लेकिन एक खेती देखा,
आणि एक तिने शेत पाहिलं तो मतलब उसको अच्छा नहीं लगा, आणि तिला ते चांगलं नाही वाटलं. आगे गया, पुढे गेली, दूसरा खेती आया, दुसरं शेत आलं, उसको अच्छा नहीं लगा. तिला चांगलं नाही वाटलं. ऐसा कई खेती पार करते 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 एक खेती में आया, उसको अच्छा लगा. आणि असं पुष्कळ शेत पार करत करत ती एका शेतामध्ये गेले, तिला ते आवडलं संयोग से, आणि ते सुदैवाने संयोग हुआ. प्रभु ने उसको बोला यही खेती में तुझे जाना है, यही खेती में तुझे बटोरना है, यही तेरा खेती है. आणि मग सुदैवाने असं झालं, त्या शेतामध्ये गेल्यानंतर प्रभूने सांगितलं याच शेतामध्ये तुला जायचंय आणि याच शेतामध्ये तुला गोळा करायचंय आणि हेच तुझं शेत आहे. और वो खेती किसका था? आणि ते शेत कोणाचं होतं? बोअज का था. आणि ते बोआजचं शेत और होतं. बोअज कौन था? आणि बोआज कोण होता? नवोमी का बंधु था. आणि नवमीचा नातेवाईक होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इतना बात याद रखना. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आज हम लोग यहाँ पर है संयोग से. आणि या ठिकाणी आपण इथे आहोत तर देवाच्या दयेने आहोत. आज हमारा उद्धार हुआ है, संयोग से हुआ है. आणि आज आपलं तारण झालंय, ते आपलं सुदैवाने तारण झालंय. हम जो कुछ भी है संयोग से है. आणि आपण जे काही आहोत ते सर्व देवाच्या दयेने आहोत. मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. आणि प्रभूला खूप धन्यवाद देतो. रूत किसी प्रकार की कोई लायकी नहीं था, आणि रूथ मध्ये कुठल्या प्रकारची योग्यता नव्हती, परंतु प्रभु ने उसको चलाते चलाते वो उसका खेती में पहुंचाया. आणि प्रभूने तिला चालवत चालवत त्या बोआजच्या शेतामध्ये पोहोचवलं. अभी आगे क्या हुआ? आता पुढे काय झालं? उसके जीवन में जो हुआ वही हमारे भी जीवन में प्रभु ने किया है. आणि तिच्या जीवनामध्ये जे काय झालं तेच आपल्या जीवनामध्ये प्रभूने केलंय. और रूत का जैसा स्थान हमारा भी थे. आणि रूथ समान स्थान आपलं पण होतं. प्रेज द लॉर्ड. ये बात को हमें जानना है. आणि या गोष्टीला आपण जाणायचं. अगर जो बात हमें इस जीवन में जानना चाहिए जानेगा तो हमारा प्रेम प्रभु से बहुत बढ़ जाएगा. आणि ज्या गोष्टी आपण जाणायला पाहिजे त्या गोष्टी जर आपण जाणल्या तर आपलं प्रभूवरचं प्रेम अधिक वाढेल. तो हम लोग आज प्रभु का सहयोग से आज का संगति में आ पाया. आणि देवाच्या खूप मोठ्या दयेने प्रभूच्या संगतीमध्ये आपण येऊ शकलो. प्रभु की सहयोग के कारण आज हम उस उदार के आनंद में रह पाए. आणि देवाच्या मोठ्या दयेने त्या तारणाच्या आनंदामध्ये आपण राहू शकलो. तो प्रभु का आगमन देरी हुआ तो प्रभु का सहयोग मिल गया तो कल भी हम मिलेंगे. आणि देवाची जर कृपा असली, त्याची दया असली तर आपण उद्या पण भेटू. हम उसको इसका आत्मीय गहराई क्या है, रूत का जीवन हमारे लिए कैसा एक प्रोत्साहन है, वो बात को हम देखेंगे. आणि मग रोजचं जीवन आपल्या करता येतं कसं प्रोत्साहन आहे या गोष्टीला आपण पाहू. मैं आपको बोलता हूँ बहुत गहरी बात है. आणि मी तुम्हाला सांगतो खूप गहन गोष्ट आहे. है ना? मतलब रूत किसी प्रकार का वही लायकी नहीं था. आणि रूथ कुठल्याही प्रकारे योग्य नव्हती. प्रभु के वचन के अनुसार 10 पीढ़ी के लोग भी प्रभु के लोगों के बीच में नाता में जोड़ नहीं सकते थे. आणि मोआबाच्या पिढीतले जे 10 पिढ्या आहेत ते लोक इस्रायल लोकांसोबत कुठला संबंध प्रस्थापित करू शकत नव्हते. और जो अभी वो प्रभु के लोगों के बीच में आया, आणि ते आता प्रभूच्या लोकांमध्ये आले. अभी कौन बनने वाला है? आणि आता ते कोण होणार आहे? बड़ी धनिक वो उसका पति बनने वाला है. आणि खूप मोठा त्या ठिकाणचा श्रीमंत मनुष्य बोआज याची ती बायको होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोअज किसका छाया है? आणि बोआज हा कोणाची प्रतिमा आहे? यीशु मसीह की छाया है. येशू ख्रिस्ताची तो एक सावली आहे. प्रेज द लॉर्ड. भैया ये बहुत बड़ी बात है. प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे. ये तो मंडली की एक छाया है. आणि रूथ जी आहे ती मंडळीची एक छाया आहे. अभी हमारे लिए इसमें कुछ खास बात है, आणि आपल्या करता याच्यामध्ये काही विशेष गोष्टी आहे जानना चाहिए. त्या जाणायला पाहिजे. ये सब हमारी चेतावनी के लिए, हमारा प्रोत्साहन के लिए लिखा हुआ है. आणि हे सगळं आपल्या प्रोत्साहनाकरता लिहिलेलं आहे. इसलिए प्रोत्साहन जरूर पाना. आणि निश्चितच ते प्रोत्साहन तुम्ही प्राप्त करा. और ये वचनों के द्वारा आपको बहुत आशीष दे. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमीन.